नमस्कार मित्रांनो. तर पहा, मी चाललो आहे आता रेल्वे स्टेशनकडं. हे सोलापूर रेल्वे स्टेशन आहे. तर दर सुट्टीमध्ये उन्हाळ्याची असेल किंवा छोटी मोठी सुट्टी असेल तर आम्ही असं कुठंतरी छोट्या ट्रिपचं नियोजन करत असतो घरच्या घरी. तर हे आमचे बॅग आहेत, सिंपल साधे, जेणेकरून ते वजनाला पण हलके आहेत, प्रवास करताना त्रास होऊ नये म्हणून. तर आम्ही यावेळेस चाललो आहे मथुरेला. ही पहा, आमची आता रेल्वे येते आहे आणि ही सकाळची रेल्वे आहे. सकाळी तशी स्टेशन थोडीफार गर्दी होती, आतमध्ये थोडंसं निवांत होतं, गर्दी वगैरे नव्हती. चला, आम्ही आमच्या सीटवर बसलो आहे, रिझर्वेशन आहे, त्याशिवाय प्रवास करू नये, नाहीतर खूप त्रास होतो. तर पहा, आता गर्दी पडायला सुरुवात झालेली आहे, फेरीवाले येऊ लागलेले आहेत आणि वेटिंग तिकीटवाले पण थांबत आहेत असे. तर खूप गर्दी आता हळूहळू पडत चाललेली आहे. तरी बरं, आमचं म्हणजे कन्फर्म होतं तिकीट, काही त्रास झाला नाही. पण तरीही थोडंसं असं कंजेस्टेड होऊन बसणं खूप असं नको वाटतं. तसं 3 टियरचं तिकीट काढायचं होतं, परंतु हाही अनुभव आयुष्यात महत्त्वाचा आहे की कशाप्रकारे आपण प्रवास केला पाहिजे, कशाप्रकारे राहायला पाहिजे. ट्रेनिंग पिरियड आहे समजतो आमच्यासाठी, स्वतःसाठी. लोक कसे असतात, कशाप्रकारे आपण प्रवास केला पाहिजे, कशाप्रकारे लोकांशी डील केलं पाहिजे, बोललं पाहिजे, सावध कसं राहायला पाहिजे लोकांपासून. तर अशा प्रकारचं घेऊन गेला का ठेवलाय स्लीपरचं कोच आहे. तर पाहता आम्ही थोडं चहा घेते. चहा एवढा काही खास नसतो, परंतु पर्याय पण नसतो ना. चला, चहा चांगली आहे म्हणते मुलगी. तर पाहता रात्रीचे म्हणजे संध्याकाळचे 6:24 झालेले इथं. थोडं गर्दी थोडीशी पुन्हा कमी झाली. पुन्हा एकदा चहा घेतोय आम्ही. तर पहा, काही झोपलेत, हे असे उभारले त्या ठिकाणी. तर आता रात्रीचे 9:30 झालेत. मग आता झोपायची तयारी चालू आहे. हे सगळे वेटिंगवाले आहेत. हे 6 जणांचा ग्रुप होता वेटिंगमधला, जे त्या ठिकाणी बसलेले. पण त्यांच्यामुळे खूप त्रास झाला इतरांना की 6 जण वेटिंगमधले प्रवास करतायत. तर तिकीट काढून काय उपयोग होत नाही. हे असं आपलं तिकीट असलेलं देखील असं बसावं लागतं आपल्याला. तर हे आजोबा चहा पित आहेत. बघा, आजोबाच्या सीटवर पलीकडे लोक बसलेत, आजोबाकडेला बसलेलं आहे. तर अशी ही एकंदरीत अवस्था आहे. चला, हाही अनुभव जीवनामध्ये महत्त्वाचा आहे. आता मथुरा रेल्वे स्टेशन जवळ येत आहे. आता पूर्ण मला वाटतं 24 तास आम्ही ह्या ट्रेनमध्ये आहे. आता कंप्लीट 24 तास होत आहेत. आता मथुरा जंक्शन जवळ येत आहे. तर आम्ही मथुरेला उतरून श्रीकृष्णाचं दर्शन घेऊ. तिथनं पुढं काय नियोजन आहे, काय पाहता येईल हे पाहू. तर अशा प्रकारे आमचा प्रवासाचा हा पहिला टप्पा या ठिकाणी पूर्ण होतोय. सुट्टीमध्ये असं अधनंमधनं आपण फिरायला गेलो तर थोडंसं बरं वाटतं. परंतु सध्या आता स्लीपर कोच पूर्वीसारखे नाही राहिले. ते जवळपास आता जनरल सारखेच झालेले आहेत, कारण स्लीपर कोच संख्या कमी केलेली, त्याच्यामुळे AC कोच वाढवलेले आहेत. त्यामुळे लोकांना पण त्रास होतो या गोष्टीचा. याचा आता गव्हर्नमेंटने विचार करायला पाहिजे. तर पहा,
आपलं हे आलं आता मथुरा जंक्शन. तर रेल्वे स्टेशन खूप मोठं आहे आणि सुरुवातीला कळत नाही नेमकं कुठून जायचं. हे आग्रा जंक्शन आहे वाटतं. आता मथुरा जंक्शन थोडंसं येईल थोड्या अंतराने. आग्रा जंक्शन पण मोठं आहे. तर प्रवास करताना एकट्याने प्रवास करू नये या मताचा मी आहे. सोबत एक 4-5 जण आपलं फ्रेंड सर्कल, मित्र किंवा आपले घरातले फॅमिली मेंबर्स जे निरोगी आहेत, ज्यांना बरंच थोडंसं नॉलेज आहे, अशांना घेऊन आपण प्रवास केला पाहिजे. कारण कधी कोणतं संकट येईल सांगता येत नाही ना. आणि सहप्रवासी कसे भेटतील सांगता येत नाही. कोणाचा स्वभाव कसा, कोणावर पटकन विश्वास ठेवता येत नाही प्रवासामध्ये. तर प्रत्येक बाब थोडंसं काळजीपूर्वकच आपल्याला या ठिकाणी वागावं लागतं. तर अशा प्रकारे चालू आहे प्रवास अजून आमचा. तर आग्रा डिव्हिजनमधलं हे आग्रा रेल्वे स्टेशन भरपूर मोठं आहे. चला आता मी बसलो आहे असं आतमध्ये. कम्प्लिटली 24 तास झालेत. आग्रा स्टेशनवर उतरणारे उतरलेत. आता आमचं स्टेशन आलेलं आहे. आता मी पण उतरण्याची तयारी करतो आहे. तर बॅग वगैरे सगळं किती आहेत मोजून घेऊन आम्ही पण आता उतरण्याच्या तयारीमध्ये आहे. तर हे पहा मथुरा जंक्शन या ठिकाणी आलेलं आहे. तर आता मथुरेला उतरायचं. तिथून पुढं काय नियोजन आहे, नियोजन तसं करून ठेवलेलं आहे. सुरुवातीला नियोजन करूनच आपण ॲक्च्युली घराबाहेर पडलं पाहिजे. तर तसा पुढचा पूर्ण नियोजन आहे. तर तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्या कळेल की नेमकं आम्ही मथुरेमध्ये काय पाहिलं किंवा पुढं कुठं गेलो काय वगैरे असं. तर आम्ही आता उतरलो आहे मथुरेला आणि रेल्वे ती पुढं गेलेली आहे दिल्लीला. तर अशा प्रकारे हे आता मथुरा स्टेशनमधून आम्ही बाहेर पडतो आहे. आणि बॅग घेणं खूप सोपं करून ठेवलेलं आहे काम. म्हणजे प्रत्येकाने एक बॅग घ्यायचं, निघायचं. सॅग घेतलं की छोटीशी बॅग घेतली की निघालो. असं खूप मोठं बॅग किंवा खूप असं वजन असं काही घेतलेलं नाही आहे. आम्ही व्यवस्थित नियोजन करून प्रवास करतो आहे, त्यामुळे काय त्रास होईना. तर असे बाहेर रिक्षा आहेत. आता रिक्षा करून आम्ही तशी बुक केलेली आहे रूम आम्ही. त्या रूमवर जातो आहे आम्ही. तर मथुरेतनं आम्ही आता स्टेशनच्या बाहेर पडतो आहे. तर वाटेत हे आता सुंदर असं हे असं बासुरी वादन करणारं या ठिकाणी शिल्प आहे. आता या ठिकाणी आलो आहे आश्रमात राहायला आम्ही. बरं आहे आश्रम, एवढं काही चांगलं नाही आणि एवढं काही वाईटही नाही. चला आपण देवदर्शनाला येतो आहे. थोडंसं त्याच प्रकारे आपण वागलं पाहिजे. आपण काही इथं थोडं मौज मजा करायला येत नाही. तर अशा प्रकारे थोडंसं वातावरण बरं आहे. तर इथं आम्ही